प्रवास भावगीतांचा याच्या 16व्या भागात संगीत प्रेमींचे मनपूर्वक स्वागत. संगीतकार कमलाकर भागवत यांच्यासह अनेकांनी हा आवाज अत्यंत सुंदर आहे असा दाखला दिलेला आहे त्या भावगीतांच्या अनभिषिक्त राणी म्हणजे गायिका सुमन कल्याणपूर. सौम्य शालीन घरंदाज डौलाचा निरामय निर्व्याज निरागस आवाज, नाजूक कंठ आणि तरल आवाज असणाऱ्या व सुमारे 30 वर्षाहून अधिक काळ मराठी संगीत क्षेत्रात अमीट ठसा उमटवणाऱ्या गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर. मृदू व कोमल व्यक्तिमत्वाच्या सुमनताईंना गायना इतकीच
चित्रकलेत ही गोडी होती. त्यांच्या शेजारीच आकाशवाणीत नोकरीवर असलेले संगीतकार केशवराव भोळे यांनी सुमनताईंचे गाणे ऐकले. त्यांनीच सुमनताईंच्यावर संगीताचे प्राथमिक संस्कार केले व आकाशवाणीवर पहिल्यांदा गाण्याचीही संधी दिली. चित्रकलेचे महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. या दरम्यानच सुमारे 1952 साली यशवंत देव यांच्या संगीत वर्गामध्ये सुमनताईंचे सुगम संगीताचे शिक्षण सुरू झाले. एका अर्थाने यशवंत देव हे त्यांचे पहिले संगीत गुरु. यशवंत देव यांनी सुमनताईंच्याकडून पहिले चित्रपट गीत ध्वनिमुद्रित करून घेतले, मात्र तो चित्रपट पडद्यावर आला नाही. ध्वनिमुद्रणाच्या वेळचा त्यांचा सूर ऐकून यावेळी त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीचे दरवाजे मात्र खुले झाले. एका मंचीय कार्यक्रमात यशवंत देव यांनी प्रेक्षकांना ही गायिका कोण आहे हे गाणे ऐकून मला तुम्ही गाण्याच्या शेवटी सांगा असे सांगितले व गायिकेला पडद्याच्या मागे बसून गाण्यासाठी सांगितले. गाणे संपता सर्वजण लता मंगेशकर लता मंगेशकर असे मोठ्या आवाजात म्हणले. पडदा दूर होताच यशवंत देव यांनी प्रेक्षकांना या लता मंगेशकर नसून नाजूक आवाजाच्या सुमन कल्याणपूर या आहेत अशी प्रेक्षकांना नवीन गायिकेची ओळख करून दिली. सुमनताईंनी 13 भाषांमध्ये सुमारे 3500 पेक्षा अधिक गाणी गायलेली आहेत. मराठी गाण्यांमध्ये सर्वात जास्त भावगीते त्यांनी दशरथ पुजारी यांच्याकडे गायलेली आहेत. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले या दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेल्या गाण्यातून त्यांचे पहिले पाऊल मराठी भावसंगीताच्या दालनात पडले. रमेश आणावकर, दशरथ पुजारी आणि सुमनताई यांनी अनेक सुंदर भक्तिगीते आणि भावगीते दिलेली आहेत. जुळल्या सुरेल तारा नकळत सारे घडले, आकाश पांघरोनी केशवा माधवा, ते नयन बोलले काहीतरी, रे क्षणांच्या संगतीने वाऱ्यावरती घेत लखेरी, या त्रयींचा सहभाग असलेली अशी अनेक गीते अजरामर झालेली आहेत.
आणि या क्षणी सांगू कसे नाथा निरोप तुझ देता. गायिका सुमन कल्याणपूर यांचा लग्नापूर्वी व लग्नानंतरचा जीवन प्रवास हा आर्थिक स्थैर्याचा आणि सुरक्षित कौटुंबिक वातावरणात झालेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये खास खळगे किंवा प्रतिकूलतेची छाया देवदयेने या व्यक्तिमत्वावर पडली नाही. त्यामुळे सुमन स्वरांना आनंदाचे, तृप्ततेचे वरदान आहे. त्यांनी गायलेली मराठी गीते प्रासादिक प्रसन्न सुरांनी सजलेली आहेत. भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास. तुझा देव येतो तुला भेटण्यास, तुझा देव येतो तुला भेटण्यास. भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास. तरल व नाजूक कंठ असलेल्या सुमनताई ह्या संगीत क्षेत्रातील सुरेल नक्षत्रच आहेत. गोड साधेपणा असलेला सच्चा सूर हीच त्यांची ताकद आहे. संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडे सुमनताईंनी गायलेले पहिले गाणे समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव या भक्तिगीताने इतिहासच घडवला. त्यांचा सुरेल गीतांचा स्पर्श झाल्याने कमलाकर भागवत यांचेही नाव घरोघरी पोचले. त्यांच्या संगीतात सुमनताईंनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे, देह शुद्ध करुनी, बुडता आवरी मज यासारखी अनेक सुंदर भक्तिगीते दिलेली आहेत. अत्यंत गोड गळा असणाऱ्या सुमनताईंनी मराठी भावगीतांच्या सुवर्णकाळात म्हणजे 1950च्या दशकामध्ये मंगेशकर भगिनींचे मोठे आव्हान असतानासुद्धा तन्मयतेने काम करून स्वतःला सिद्ध करून दाखविले. त्यांनी गायलेली भावगीते ही सौम्य, घरगुती आणि त्यांच्या संयत स्वभावाशी मिळती जुळती आहेत. या भावगीतांनी मराठी घरातील भावविश्व उजळून निघालेले आहे. प्रसिद्ध गीतकार मधुकर जोशी यांची झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे रात पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा जगी जास कोणी नाही आस आहे अंतरिया
यासारखी अनेक गीते सुमनताईंनी आपल्या गोड आणि सुरेल आवाजात गायलेली आहेत. जगी जात कोणी नाही त्यास देवा आहे. निराधार आभाळाचा तोच भारता आहे, तोच भारता आहे. जगी जात कोणी नाही त्यास देवा आहे. सुमनताईंनी आपल्या सकस आवाजाची गोडी कायम राखत अनेक दर्जेदार भक्तिगीते दिलेली आहेत. मराठी मनामध्ये त्यांनी जिव्हाळ्याचे स्थान मिळवलेले आहे. जुळल्या सुरेल तारा स्मरते अधून राहते. डोळ्यात भाव माझे गाते तुझीच गीते. जुळल्या सुरेल तारा मुकुंदा सरलीला ऊन पाऊली आली पहाट. मुकुंदा सरलीला सुमनताईंच्या स्वरामध्ये टोकदार सुरेलपणा आहे, पण ही न टोचणारी धार आहे. कोणाशीही कटुता न घेता किंवा स्पर्धा न करता आपल्या आनंदासाठी म्हणजे स्वांत सुखाय यासाठीच त्यांनी आपली गाणी गायलेली आहेत. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो. आला ग सुगंध मातीचा, मग पागोळ्या गळती, फिंबंगणी नाचते. आला आला ग सुगंध मातीचा. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो. आला ग सुगंध मातीचा, मग पागोळ्या गळती, फिंबंगणी नाचती. आला आला ग सुगंध मातीचा. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या माणसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. प्रवास भावगीतांचा याच्या 16व्या भागाला आपण येथे स्वल्पविराम देऊन याचा उपविभाग 16 याकडे वळूया. धन्यवाद.